वेट अंपायर आमचे बिट्टू सर काही चर्चा करतील अंपायरच्या सोबतीने आणि ओव्हरऑल 4 ओव्हरसाठी 20 मिनटं आहेत हे लक्ष द्यायचं आहे आमच्या सर्व खेळाडूंनी, नाहीतर एक खेळाडू खड्या सर्कलच्या आतमध्ये येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. 1:20 पहिला चेंडू डिलिव्हर्ड होईल ऑलमोस्ट आणि त्यानंतर 20 मिनिट्स प्रत्येकी ओव्हरसाठी 4 नाही तर 5 मिनिटं आहे मित्रांनो, याकडे लक्ष द्या. जबरदस्त आणि अफलातून ट्रॉफी या ठिकाणी पाहत आहोत. सर्व आमच्या टीमचे मालक आहे, संघ मालक, त्यांची इच्छा असेल की ही ट्रॉफी कदाचित आमच्या घरी जावं, कारण परफेक्ट ट्रॉफी आहे जेणेकरून एक म्हणतो ना आपल्या वॉट ड्रॉवर आहे किंवा जे स्टँड्स आहे घरामध्ये त्याला शोभणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटत आहे. विशाल नाईक सर आणि अशोक राऊत सरचा सिग्नल आला आहे. मॅच ऑन आणि पॉवर प्ले नंबर 1 ची सुरुवात होईल, जिकडे फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 आज सर्कलचे बाहेर असतील. त्यामध्ये एक डीप लॉंग ऑफ ठेवला आहे आणि एक डीप कावकॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्र तैनात आहे. बॉलिंगसाठी गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन मोनिश बोरीच्यासाठी पहिला चेंडू अगदी खोदून काढला आहे. मिड ऑन मध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण, विशाल वेगाने आलेत आणि सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आहे. आणि हो, अंपायर देखील सांगत आहे 2 धावा पूर्ण आहे या ठिकाणी. ओव्हरऑल चांगला कॉल विशालच्या वतीने हितेश या ठिकाणी होती, त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली आहे क्रिकेटच्या पटलावर. चुकीला माफी नाही आहे मित्रांनो. हाफ ट्रॅकर पुल केलाय, चेंडूला गुल केलाय आणि आलाय गुरुद्वारा प्रीमियर लीग. येस, वेट फॉर द अंपायर सिग्नल. व्हॉलेंटियर्स या ठिकाणी आहेत. येस, अंपायर देखील समोर सांगत आहेत आणि यस सिग्नल दिला अशोक राऊत सरांनी. हा सिक्सर आहे, 6 धावा. व्हॉलेंटियर लक्ष द्यायचं, आपण आमचे कमिटी मेंबर्स सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. चेंडू अगदी अंपायरकडे डिसिजन जे आहे ते पोचवायचं आहे. चला न्यू बॉल देऊया या ठिकाणी, कारण पहिला ओव्हर सुरू आहे. मोनिश बोरीची आहे, अगदी चांगली बॅटिंगसाठी जाणला जातो आणि याच मैदानामध्ये सुरुवात केली क्रिकेटसाठी आणि तोच बॅटर आहे. नेहमीच आपण पाहतो हँड ग्लोव्सचा वापर करत असताना मोनिश बोरीजाला, आणि त्याच्या रडारमध्ये चेंडू आला ना तो भल्या भल्या गोलंदाजांना आसमान दाखवतो आणि त्याच उत्तर या ठिकाणी दिलाय. अगदी खराब चेंडू होता, त्या चेंडूवर जास्त वेल भेटलाय आणि अगदी दिशा दाखवत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ठोकलाय. खणखणीत षटकार, 6 धावांकरिता. चला बॉल कलेक्ट करायचा आहे, नवीन बॉल आणि मॅच बॉल देखील आलेला आहे या मॅचचा. आणि ओव्हरऑल षटकार आल्यानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 8 धावा आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिल्या चेंडूवर चांगला कॉल विशालचा होता, तिकडे डबल, त्यानंतर खराब चेंडूवर षटकार. ओव्हरऑल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 आहे. आपण एन्जॉय करत आहोत. आज शनिवारचा दिवस आहे. प्रेक्षक अर्धा अगदी जर म्हणला गेला तर काही लोकांना ऑफ असतो, काही लोकांना वर्किंग देखील असतो, त्यामुळे प्रेक्षक इतक्या मोठ्या संख्येने आज नाही आहे. मात्र उद्या रविवारचा दिवस, संडेचा दिवस असणार आहे आणि प्रेक्षकांची देखील तुटुंब गर्दी आपल्याला पाहायला भेटणार, यात काही शंका नाही आहे. मात्र क्रिकेटचा खेळ कधी थांबणार नाही आहे. ज्या प्रकारे आयुष्यातील आपल्या जीवनातील आपल्या शरीरातून श्वास निघून जाईल, मात्र क्रिकेट जाणार नाही आहे, कारण आज क्रिकेटचा वेडपणा भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतोय. संपूर्ण या महाराष्ट्र, पूर्ण जगभर, आज भारतामध्ये कुठेही आपण गेलो, गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये, मैदानामध्ये किंवा घरामध्ये देखील आज क्रिकेटचा खेळ खेळला जातो. आणि तोच क्रिकेटचा खेळ आपल्याला पुन्हा एकदा भारतरत्न श्री सर सचिन रमेश तेंडुलकर मैदानामध्ये घेऊन आला आहे. आणि त्याचं कारण एकमेव म्हणजे आमची संपूर्ण आयोजक कमिटी, गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7वा आपण सर्व एन्जॉय करत आहोत. आणि या दरम्यान चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे आणि ज्या प्रकारे बॉलर अगदी फिरवत आहेत, फिंगर रोल करत आहेत, त्यामध्ये कुठे ना कुठेतरी विशालला फसवला गेला आहे. आणि मोनिश बोरीच्या लगेच पुढे आल्याने सांगितलं थांबून खेळा, जरा रन्स येतील, फक्त विकेटवर थांबवण्याची गरज आहे.
ओहो, यावेळी डबल माइंड झाले आणि थेट यष्टीवर आक्रमण केला गेलाय आणि यष्टी वाकवली गेली आहे. फलंदाज विशालचा खेळ समाप्त. डीजे साठी धीरज शेट्टी आलाय. लेट्स सी, पाहूया धीरजच्या बॅटमधून स्ट्रोक मोठमोठे येतील का, कारण याच मैदानामध्ये त्यांनी सुरुवात केली क्रिकेटसाठी आणि अगदी यात चांगलं नाव आहे मीरा भाईंदर या परिसरामध्ये. धीरज शेट्टीचा देखील एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आपल्या टीमकरिता. अगदी लवकर भरणी आज भेटली आहे, म्हणजे जागा लवकर बॅटिंगसाठी भेटली आहे. 1 डाऊनच्या स्वरूपात पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह होता. रन्स घेण्याचा प्रयत्न मोनिश बोरीच्या सांगत आहे. हो हो, रन होऊ शकते आणि रन्स कंप्लीट देखील झालेली आहे. आणि पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी संपुष्टात आला आहे. 1 गडी बाद. धावसंख्या टीम ठाकूर 11 10. भेटतील आणि पहिला पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी संपलेला आहे, जिकडे 2 खेळाडू होते आणि आता दुसरा पॉवर प्ले ऑन होईल, जिकडे 3 खेळाडू 30 या सर्कलच्या बाहेर असतील. दोस्तों, ज़िंदगी में हर लोगों को महत्व दीजिए, हर छोटे बड़े को महत्व दीजिए, क्योंकि जहाँ पर सुई काम आती है वहाँ पर तलवार का कोई काम नहीं होता. और मुकाबला बहुत ही सुंदर और बहुत ही दमदार होगा, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि दोनों टीमों के पास अच्छी गेंदबाजी लाइनअप है, अच्छी बैटिंग लाइनअप है. और हमारे नवघर के सचिन पाटिल चीना दादा इस मैच को आनंद ले रहे हैं और सुबह से अपनी उपस्थिति दर्शाई है. कुछ अलग माहौल में है, लेकिन एंजॉय कर रहे हैं इस मोमेंट को. आपका भी स्वागत रहेगा सचिन दादा. चलेंगे मैच की तरफ, जहां पर फिर से एक बार गेंदबाज सुजल को यहां पर आमंत्रित किया गया है. मोर्चे पर लगाया गया है सुजल को. मोर्चा संभाल पाएंगे या फिर नहीं, ये देखना होगा. बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर धीरज शेट्टी. चला, पहले ओवर के लिए बहुत समय लिया, ध्यान देना है. ऑलमोस्ट 5 मिनट्स पूरा लिया है टीम कृषा 11 ने. 5 मिनट्स का 20 मिनट से आपके पास, ये ध्यान देना है. 20 मिनट 4 ओवर के लिए दिया गया है. हालांकि हर जगह हम देखते हैं कि 16 मिनट होता है, लेकिन यहाँ पर 1 मिनट और एक्स्ट्रा दिया गया है ओवरऑल कमेटी द्वारा. चलिए मैच ऑन. फिर से एक बार गेंदबाजी के लिए सुजल. ओ, यहाँ पर एक्सप्रेस गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज. बीट हुए कृष्णा थे विकेटों के पीछे और ये संपर्क हुआ है. यहाँ पर विशाल नाइक सर और अशोक राउत सर का ये सिग्नल सॉफ्ट आता हुआ. यस, बैट को ये गेंद लगी है. ये तालमेल होता है, एक दूसरे अंपायर का विश्वास होता है और बॉन्डिंग होती है. और वाकई में मीरा भाईंदर में सबसे बेहतरीन अगर बॉन्डिंग किसी अंपायर की है तो विशाल नाइक सर और अशोक राउत सर, क्योंकि इनके पास 20 से 25 साल से अधिक क्रिकेट खेलने का तजुर्बा है. तो एक दूसरे को सिग्नल आंखों आंखों में इशारा करते हैं और सिग्नल देते हैं. ओ, यहाँ पर देखना होगा. यस, गिल्लियां बिखेर दी है और यहाँ पर मोनिश बोरीचा की विकेट सस्ते में मिली है. गॉन होते हुए इस वक्त मोनिश बोरीचा. में अशोक पाल आए हैं. कहते हैं दोस्तों, जिंदगी में अगर ऊंचाई हासिल करना है
तो बाज बनी है, ना कि धोखेबाज। लेट्स सी, देखना होगा। अशोक पाल आए हैं, बहुत ही सेंसिबल खिलाड़ी हैं और बहुत ही तजुर्बा है इनके पास। कहते हैं ना दोस्तों, अभी के जनरेशन के तो जो बाल हैं वो वाइट अपने आप हो जाते हैं यंग जनरेशन में, लेकिन हमारे अशोक चचा ये क्रिकेट के मैदान में अपने बाल को सफ़ेद किया है। बहुत ही अनुभव है इनके पास, परफेक्ट ऑलराउंडर हैं गणेश गल्ली इस परिसर के। लेट्स सी, देखना होगा चचा किस प्रकार से अपने फॉर्म को दर्शाएंगे इस मुकाबले में, क्योंकि उनका चलना, उनका विकेटों पर रहना ये बहुत इंपॉर्टेंट है। हमारे किला गली के करण अंबाला, मिस्टर करण जी मिस्त्री, इनके तरफ से कैश प्राइज है। अगर अशोक पाल लगातार 3 बॉल 3 सिक्सर बैट से लगाते हैं तो 1000 रुपये यहाँ पर करण मिस्त्री को यहाँ पर की तरफ से दिया जाएगा अशोक पाल जी को। लेट्स सी, अनुभव है इनके पास, लगाने की क्षमता भी है, काबिलियत भी है। कद बहुत बड़ा है इनका, लेकिन आज बल्लेबाजी बड़ी करनी पड़ेगी, आवश्यकता है टीम को। ओ, हाफ ट्रैकर गेंद है, बहुत ज्यादा बाउंस मिला है यहाँ पर। अंपायर का इशारा 1 फॉर द ओवर भी रहेगा, वाइड बॉल भी रहेगी यहाँ पर। 1 फॉर द ओवर यहाँ पर दिया है। अशोक पाल अंपायर डिसीजन दे रहे हैं अपना, आप केवल डिसीजन को ध्यान दीजिए और उनके डिसीजन को रिस्पेक्ट कीजिए, बस इतना ही कहूंगा मैं। अशोक पाल फिर से एक बार मौका है यहाँ पर हीरो बनने का। हाफ ट्रैकर गेंद पुल किया है, खिलाड़ी है, केवल खिलाड़ी के सर के ऊपर किससे दंदनाता निकल जाएगी गेंद। इस वक्त बाउंड्री लाइन के पार 4। बहुत अच्छी शुरुआत यहाँ पर, जिस प्रकार से गेंद थी उस प्रकार से उछल कर मारा था अशोक पाल ने। थोड़ा सा आगे से खेल रहे हैं तो कहीं ना कहीं उसका एडवांटेज मिलेगा कि ब्लॉक होल गेंद को फुल टॉस बनाकर खेलेंगे। हाफ ट्रैकर फिर से एक बार उसी दिशा में, खिलाड़ी है वहां पर, फिर से सर के ऊपर से दस्तक पर मस्तक देकर गेंद निकल गई है 4 रनों के लिए। इस वक्त बहुत ही फाइन खेलते हुए अशोक पाल, लगातार 2 गेंदे और 2 डिस्पैच किए बाउंड्री लाइन के बाहर, चौका आता हुआ। दोस्तों, जिंदगी में गिरने से कभी मत डरिए, क्योंकि गिरते वही हैं जो हमेशा उड़ते हैं और उठते हैं। लेट्स देखना होगा, अशोक पाल की बल्लेबाजी कमाल की चल रही है मैदान के बीच में। लगातार 2 गेंदे, थोड़ी सी उछाल थी उसके ऊपर, बल्ले का फेस ओपन कर रहे हैं और लगातार 2 गेंदों पर 2 चौके जोड़े हैं अभी तक। सुजल तैयार, ये आगे रखा है, ये लाइन बेहतर है क्योंकि यहाँ पर गेंद निकल जा रही है इजीली। डायरेक्ट हिट की कोशिश थी सुजल द्वारा, लेकिन बैकअप वहां पर अवेलेबल था, नहीं तो अन्यथा इसका भी नुकसान हो सकता था टीम को। और यहाँ पर एक सिंगल रन आया है और सिंगल के साथ रन संख्या टोटल 21 रन। लेग बाइस, थैंक यू सर। हमारे स्कोर भी अवेलेबल है, अंतिम गेंद अभी बाकी है। और हमारे इस टूर्नामेंट के लिए गुरुद्वारा प्रीमियर लीग 2026 के लिए जिन्होंने बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए यहाँ पर बल्ला दिया है, मल्ला स्पोर्ट्स के सर्वे सर्वा आदरणीय हितेश जी पाटिल, इनसे निवेदन रहेगा कि हमारे मुख्य मंच पर आना है। आपका स्वागत और सम्मान हमारे बिट्टू सर इनके माध्यम से यहाँ पर किया जाएगा ओवरऑल कमेटी द्वारा। सो हितेश जी पाटिल, इनसे गुजारिश रहेगा कि हमारे मुख्य मंच पर आना है। मल्ला स्पोर्ट्स के सर्वे सर्वा हितेश जी पाटिल जो हमारे साथ उपस्थित हैं, जिनकी तरफ से बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए प्राइज यहाँ पर लगाया गया है, अर्थात बल्ला उनकी तरफ से दिया जाएगा। और उन्हीं की दिशा में ये गेंद गई है, 1 बाउंस गेंद निकल जाएगी दंदनाता उसी दिशा में। इस ओवर का ये तीसरा चौका आता हुआ शेट्टी के बल्ले से। हितेश जी पाटिल हीरो, इनसे रिक्वेस्ट रहेगा कि प्लीज हमारे मंच पर आना है, जिनकी तरफ से प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के खिलाड़ी के लिए बल्ला यहाँ पर मल्ला स्पोर्ट्स का दिया गया है। सो हितेश जी पाटिल हीरो, इनसे गुजारिश रहेगा कि हमारे मंच पर आना है। आपका स्वागत और सम्मान हमारे सुमेर नायक सर, बिट्टू सर, इनके हाथों से किया जाएगा।
साल देखते हैं कि गुरुद्वारा प्रीमियर लीग अपने आप में खास क्यों है। उसकी वजह दोस्तों ये है कि हर कमेटी के हर ओनर का, टीम के ओनर का यहाँ पर सम्मान देखने मिलता है। तो हम टीम SYCC टीम के ओनर केटी का यहाँ पर सम्मान करेंगे। मैं रिक्वेस्ट करूँगा आनंद भाई से कि हमारे एक बार दोस्तों जोरदार तालियां SYC टीम के ओनर केटी भाई के लिए बनता है दोस्तों, क्योंकि आसान नहीं होता 10 से 12 हज़ार लगाकर अपनी टीम को लेकर जाना, टीम के प्लेयर को देखना, बॉन्डिंग करना, कोलैप्स करना, सभी के साथ में एक साथ जुड़कर रहना। और ये केटी भाई का ये सम्मान है। धन्यवाद केटी जी हमारे पर विश्वास दिखाने के लिए, शुक्रिया आपका। चलिए अशोक पाल फिर से नजरें अशोक पाल के ऊपर 2 चौके लगा चुके हैं। लगातार 3 गेंदे 3 चौके लगाते हैं। तो करण जी मिसिंग की तरफ से 1000 और गुड्डू रंगीला हर 6 के लिए 200 रुपये अशोक पाल जी को यहाँ पर दिया जाएगा। गुड्डू रंगीला की तरफ से गुड्डू जी तिवारी। और यहाँ पर फिर से एक बार उसी दिशा में खेला है, बहुत ही लेट खेल रहे हैं और ग्रेट खेल रहे हैं। एक और बार गेंद निकल जाएगी दंदनाता नॉन स्टॉप जोन में। एक और चौका अशोक पाल के बल्ले से। हमारे डीजे सुनू पवार जी का ऐसा लग रहा है कि अब उन्हें इंटरनेशनल टूर के लिए भेजना पड़ेगा क्योंकि गर्मी बहुत ज़्यादा है। चलिए मैच ऑन फिर से एक बार होता हुआ गेंदबाजी के लिए मिस्टर सागर। ओहो यहाँ पर देखना होगा क्या गेंद कहाँ से डिलीवर हुई है। स्टंप के ऊपर से गेंद निकली है। आना है यस हितेश जी पाटिल हीरो दादा, इसे रिक्वेस्ट है कि आना है अपना सम्मान यहाँ पर लेने के लिए। हमारे फायर ब्रिगेड मैन आदरणीय जय सर से रिक्वेस्ट है कि हमारे मंच पर आना है। हालांकि मीरा भाईंदर के उनका भी सम्मान यहाँ पर किया जाएगा। और सबसे पहला सम्मान हमारे हितेश जी पाटिल जिन्होंने मालिका वीर के रूप में इस प्रतियोगिता के लिए बल्ला दिया है। मैं जय सर से रिक्वेस्ट करूंगा कि सर आना है, आपका भी सम्मान यहाँ पर हमारे कमेटी द्वारा किया जाएगा दोस्तों। और हितेश जी पाटिल कैमरामैन स्टेज कवर कर रहे हैं। यहाँ पर हितेश जी पाटिल दोस्तों एक बार दोस्तों तालियां मल्ला स्पोर्ट्स के सर्वे सर्व हितेश जी पाटिल के लिए जिन्होंने मालिका वीर के लिए अपना बल्ला यहाँ पर दिया है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। पीएसआई राम कदम सर जी इनका भी बहुत बहुत स्वागत रहेगा। साथ ही साथ राजू वैती दादा इनका भी बहुत बहुत स्वागत। वो कट किया है यहाँ पर गली रीजन में, सिंगल पूरा किया है, डबल की चाहत रहेगी जरूर। जैसे से रिक्वेस्ट रहेगा कि प्लीज आना है। जैसे बंटी सर हमारे उनके साथों से यहाँ पर सम्मान यहाँ पर किया जाएगा दोस्तों। ये फायर ब्रिगेड के वो स्टाफ हैं जो दिन रात कम से कम हम ज्वालामुखी से दूर जाते हैं, ये ज्वालामुखी को अपने दिल से लगाकर हमें बचाते हैं, सुरक्षित रखते हैं। ऐसे हमारे जय सर, उनका यहाँ पर स्वागत और सम्मान मैं रामकदम सर जी से निवेदन करूंगा कि हमारे मंच पर आना है। कल ही मीरा भाईंदर में बहुत बड़ी दुर्घटना हुई थी, वाकई में उसमें हमारे सबसे अहम रोल निभाने वाले हमारे सभी फायर ब्रिगेड मीरा भाईंदर स्टाफ, जिसमें बहुत बड़ा योगदान हमेशा जय सर का रहता है। और राम कदम सर हमारे साथ उपस्थित हैं। साथ ही साथ आणि आदरणीय सन्माननीय राजू दादा वैती साहेब यांच्या वतीने अशोक पालने लगोपाठ 3 षटकार मारले तर तब्बल 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे। आणि पुन्हा एकदा हा चित्र या ठिकाणी पाहायचं आहे। 1 फॉर द ओव्हर दिलाय। अजय सर यांना विनंती असणार आहे की आपण पुढे यायचं आहे, कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे। अगदी मीरा भाईंदरचा अभिमान, मीरा भाईंदरचा फायर ब्रिगेड मॅन
ऑफिशियल अर्थात जय सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य स्टेजवर गुरुद्वारा प्रीमियर लीग. कालच आपण पाहिला मित्रांनो, मोठी दुर्घटना मीरा भाईंदरमध्ये झाली. त्यामध्ये अगदी आपले सर्व स्टाफला घेऊन जय सर त्या ठिकाणी गेले आणि आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवलाय. असे गोडदेव गावातील सुपुत्र आणि आपले क्रिकेटचे प्रेमल व्यक्तिमत्व फायर ब्रिगेड जय सरांचा या ठिकाणी सन्मान आपल्याला करताना खूप खूप अभिमान वाटतोय आणि धन्यवाद जय सर. आणि मला स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत मल्हार स्पोर्ट्सच्या वतीने. आदरणीय एकच वादा राजू दादा, मी यांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. राजू दादा यांच्या या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. मल्हार स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा हितेजी पाटील साहेब यांच्या वतीने. आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत आदरणीय सन्माननीय राजू दादा वैती साहेब. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 39 आणि त्यानंतर PSI राम कदम साहेब आमच्या संपूर्ण मीरा भाईंदर आणि भाईंदरचे अगदी खाकीचे वाघ अर्थात राम कदम साहेब यांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन की सोनूजी पवार यांच्या वतीने आपण या ठिकाणी आपल्या मीरा भाईंदरचा खाकीचा वाघ अर्थात मिस्टर राम कदम साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. आदरणीय सोनूजी पवार, मी यांना विनंती करेन की साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपला गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व सातवा या ठिकाणी पाहत आहोत आणि अगदी प्रत्येक पर्वामध्ये एक नवीन संकल्पना, नवीन आयोजन आणि देखणारं आयोजन करणारे आमचे संपूर्ण बिट्टू सर अँड कंपनी यांच्या वतीने आणि स्वागत आणि सन्मान. मित्रांनो ताला झाला पाहिजे. आपल्या मीरा भाईंदरचा खाकीचा वाघ अर्थात मिस्टर राम कदम साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतोय आणि नेहमीच क्रिकेटसाठी आपलं अगदी तन मन धन सर्व गोष्टी देणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. स्वतः हितेश या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत रितेश, मात्र या दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जाईल. पारितोषिक अगदी अशोक पालवर देखील आहेत. कारण मिस्त्री ओहो, या ठिकाणी फटका अप्रतिम आहे. टायमिंग पहा, बॅटचा स्विंग पहा, फ्लो पहा, थेट पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय खणखणीत सिक्सर.
तर या ठिकाणी पारितोषिक आहे प्रत्येक खेळाडूला, जो कुठलाही खेळाडू आज आणि उद्या लागोपाठ 3 बॉल 3 षटकार मारेल, आदरणीय श्री धनराज यादव, धनराज बफिंग सेट यांच्या वतीने तब्बल 2100 रुपये कॅश प्राईज असणार आहे प्रत्येक टीमच्या खेळाडूंसाठी. अनाऊन्समेंट या ठिकाणी धनराज यादव साहेब यांच्या वतीने. कुठलाही बॅटरनी लागोपाठ 3 बॉल 3 षटकार ठोकला तर 2100 रुपयाचा कॅश प्राईज आज आणि उद्या हे 2 दिवस धनराज बफिंग फिनिशिंग शेट यांच्या वतीने दिला जाईल. आणि अशोक पाल या ठिकाणी परतावलेले आहेत. विकेटचा पतन झाला. अशोक पाल बॅक टू डक आउट. केला जाईल. क्रिया 11चे कृष्णदासजी आपल्या समेत या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान. मी आदरणीय एकच वादा राजू दादा यांना विनंती करेन की आमच्या टीमचे संघ मालकाचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण नवनीत चव्हाणजी टीमचे आयकॉन आहेत, बॅटिंगसाठी गेलेत आणि 5 सिंगल पूर्ण झाले. दुसरा प्रयत्न आदरणीय एकच वादा राजू दादा यांच्या वतीने संघ मालकाचा विशेष सन्मान आणि विशेष सन्मान म्हणजे विशेष ट्रॉफी या ठिकाणी देऊन केला जात आहे. खूप खूप धन्यवाद. त्या 11चे संघ मालक ओनर आहेत, त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आपण आमच्या मुख्य स्टेजवर या मॅचचा आनंद घ्यायचा आपला देखील मनपूर्वक धन्यवाद. चेक 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 50. अगदी सन्मान मान्यवरांचा आमच्या लाडक्या ओनर्सचा झाला या ठिकाणी आपल्या मुख्य स्टेजवर. आणि सर्व आमचे पाहुण्यांचा देखील खूप खूप धन्यवाद असेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ठाकूर 11 बॅटिंग करत असताना धावसंख्या 50 ठोकलाय आतापर्यंत या मॅचमध्ये. अजूनही शेवटचा अंतिम स्लॉग ओव्हर बाकी आहे. ज्या ठिकाणी बॅटिंग करत असताना अण्णा त्याच्या बॅटमधून तब्बल 9 बॉलमध्ये 20 धावा आलेल्या आहेत आणि नवनीत चव्हाण त्यांना साथ देत आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्यांच्याही बॅटमधून आलेल्या आहेत. बॉलिंगसाठी शेवटचा अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाज हो सागरचा चेंडू पहा, वेगवान होता. एक जबरदस्त म्हणजे शैली आहे सागर यांच्याकडे. जास्त मोठा रनअप नाही आहे. बायच्या स्वरूपात सिंगल धाव ॲड केली जाईल ओव्हरऑल टीम ठाकूर 11च्या खात्यात. आणि धावसंख्या तब्बल 51 धावा. टीमचा आयकॉन खेळाडू सध्या स्ट्राईक एंडकडे आहे. त्याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि सागर अप्रतिम गोलंदाजी, अगदी योग्य लेन टप्पा, या सर्व गोष्टी चांगला मेंटेन केल्या. हो खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा आला डॉट बॉल. या ठिकाणी ज्या प्रकारे सतीश चव्हाण देखील सर्च करत होते, बॉल बॅटवर येत नव्हता. याही ठिकाणी नवनीत चव्हाण आहेत बॅटिंगसाठी, त्यांच्याही बॅटवर बॉल येत नाही आहे. मात्र लेट्स सी, प्रयत्न करावा लागेल. आत्मविश्वास अगदी कुठे ना कुठेतरी शोधावं लागेल आणि एखादा मोठा स्ट्रोक लॉन्च करावा लागेल. कारण धावसंख्या 51 आहे. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सागर तयार. हॅलो हॅलो राऊंड द लेग. या ठिकाणी जास्त बाहेर निघाला चेंडू. अंपायर अशोक राऊत सर सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. 1 धाव या बॉलवर. धावसंख्या तब्बल 52. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सागर तयार. हाफ ट्रॅकर पुल झाला नाही आहे प्रॉपरली. गावकर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. शिवम 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि 1 ला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. आणि 2 धावांनी धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आपल्याला पाहायला भेटत आहे 54 धावा. 54 स्लॉग ओव्हर आहे. मात्र सागरने बांधून ठेवला या ओव्हरमध्ये, कारण या स्लॉग ओव्हरमध्ये म्हणजे
तोडफोडचा ओव्हर असतो, मात्र तो तोडफोड झाला नाही अजूनपर्यंत. त्याचा कारण एकमेव म्हणजे चांगली टप्प्या लाईनवर गोलंदाजी आहे. हो, या ठिकाणी पॅडर बॉल आलाय, हलकीशी अपील, मात्र LBW या ठिकाणी आऊट नाही आहे. पण तो दाखवत असताना लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल अजून भेटेल आणि या सिंगलने धावसंख्या तब्बल 55 रन स्कोर कार्डवर आहे. चेंडू टाकून झाले या ओव्हरमध्ये आतापर्यंत टोटल 4 आणि ओव्हरऑल जर स्पेल पाहिला सागरचा तर 10 चेंडूमध्ये तब्बल धावा खर्च केलेत 17, मात्र विकेट अजून एकही नाही आहे. पुन्हा एकदा सागर टू अण्णा. हाफ ट्रॅकर मात्र प्रॉपर जमला नाहीये, त्या ठिकाणी कृष्णा होते, त्यांनाही देखील चेंडू सापडला नाहीये. या दरम्यान एक धाव या बॉलवर ॲड होईल आणि विथ द बॅट आहे. यस, अशोक राऊतचा सांगत आहे. यस, संपर्क झाला बॅटनी आणि एक धाव ॲड होईल आणि धावसंख्या अब्तलक 56. शेवटचा अंतिम बॉल. मागील मॅचमध्ये आपण पाहिला 65 धावा झाले होते आणि ते चेस करताना SS क्लासेस संघ थोडासा कमी पडला होता 12 धावाने. मात्र या दुसऱ्या मॅचमध्ये 56 धावा झालेल्या आहेत पहिल्या इनिंगमध्ये. अजूनही शेवटचा अंतिम बॉल नवनीत चव्हाण सेकंडकडे आहे. हाफ ट्रॅकर फुल पॉवरफुल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय थेट षटकार. बॉलवर ठोकला गेलाय, पुल केला गेला, नवनीत चव्हाण शेवट गोड केलाय आणि षटकार आलाय. धावसंख्या ओव्हरऑल 62 झालेल्या आहेत 62 आणि टार्गेट असणार आहे 63 रनचा या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग ओव्हरऑल धीरज, मोनिश, अशोक पाल आणि त्यानंतर नवनीत चव्हाण चांगली बॅटिंग केली गेली आहे मी म्हणेल या पूर्ण मॅचमध्ये. आणि 62 धावा ओव्हरऑल आणि विजयाकरिता 63 रन्स करायचे आहेत या मॅचमध्ये. शुभेच्छा असणार आहे क्रिया 11 या टीमला. साठी बॅटिंगसाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये शिवम आणि त्या साथ देण्यासाठी सागर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जबरदस्त फलंदाज सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये देखील आहे सागर. पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग करावं लागेल कारण विजयाकरिता ओव्हरऑल 63 धावा आहेत आणि जबरदस्त बॅटिंगसाठी जाणला जातो सागर. खाडी प्रीमियर लीगमध्ये अफलातून बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली गेली आणि
प्रत्येकी सिक्सला सागरसाठी गुरुजी यांच्याकडून तब्बल 200 रुपये आणि लागोपाठ जर 3 षटकार मारले सागर यांनी तर किशोरजी यांच्याकडून 500 रुपये असणार आहे. नो डाऊट खाडीचे प्लेयर आहेत तर राजू दादा हेही देखील पारितोषिक लावतील सागरसाठी. शिवम आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेट्स सी पाहूया चांगली मॅच या ठिकाणी असणार आहे यात काही शंका नाही आहे. लेट्स सी ओव्हरऑल या मॅचमध्ये विजयासाठी 63 धावा करायच्या. बॉलिंगसाठी अशोक पाल आलेले आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा अशोक पाल बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल तेव्हा राजू वैतीसर सांगतात हो पारितोषिक आहे या खेळाडूसाठी. आता लेट्स सी पाहूया तो पारितोषिक कधी जाहीर केला जाईल. ओव्हरऑल अशोक पालसाठी पॉवर प्ले मॅन्डेटरी पहिल्यासाठी घेऊन आलेले आहेत या मॅचमध्ये. शिवम सायकेनकडे आहे सध्या. अशोक पाल फिल्डिंग विरोचना पाहत आहेत आणि हो 2 खिलाड़ी थोड़ा बाबू लोग थोड़ा फटाफट आइए. छोटे बच्चे लोग जो ग्राउंड में चल रहे बच्चे लोग फटाफट आइए. चला मॅच ऑन होईल. अंपायरचा सिग्नल आला आहे. अगदी टाइम देखील नोट केला जाईल. 1:55 मॅच ऑन होत आहे. अशोक पालचा पहिला चेंडू शिवमसाठी. स्लोवर चेंडू होता. बॅटची एज आहे. नॉन स्टॉप झोन मध्ये अगदी फ्लाय झालाय. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार 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 चौकार. या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल थोडासा बाहेरचा होता. ज्या प्रकारे अशोक पालने ज्या झोनमध्ये चौकार ठोकले होते त्या झोनमध्ये त्यांच्या विरोधावर हल्ला केला गेलाय आणि ठोकला गेलाय हा चौकार. प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये मोठा टार्गेट आहे आणि मोठी कामगिरी पहिल्याच पॉवर प्लेमध्ये. आणि म्हणतात ना जर तुम्ही 60च्या पलीकडे धावा चेस करत आहात तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग म्हणजे 25 ते 30 धावा येणे फार महत्त्वपूर्ण असणार आहे. जर अशी कामगिरी झाली तर नक्कीच येणाऱ्या बॅटरवर आणि बॅटिंग करणाऱ्या टीमवर दबाव रिलीज होईल. लेट्स सी पाहूया टप्पा कुठे आहे. ज्यासाठी जाणले जातात अशोक पाल तोच टप्पा लॉन्च केलाय म्हणजे चेंडू चॅनलमध्ये टाकलाय. वाईट यॉर्करची फेकी या ठिकाणी अशोक पाल यांच्या वतीने आणि हा आलाय डॉट बॉल. या ठिकाणी फुल टॉस होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेट्स सी पाहूया. चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेलाय. रन्स भेटणार नाही आहे आणि हा आलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा कदाचित फुल टॉस बॉल होता. या बॉलवर कन्वर्ट स्क्वेअर लेग फाईन लेग मध्ये झाला असता मात्र कन्वर्ट केला नाही आहे आणि हा आलाय डॉट बॉल शिवमच्या वतीने. टेनिस क्रिकेट का सूत्र राहिलाय जिकडे वारा तिकडेच मारा. मात्र उलट दिशेने मारण्याचा प्रयत्न होता शिवम यांच्या वतीने. डान्सिंग डाऊन द विकेट ठोकलाय सड़क पे कडक सिक्सर. खनखनीत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पुढे आले. गॅप मोठा होता तर गॅपला भेटला शिवमने. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटी रन्स येत आहेत. पॉवर प्लेचा ओव्हर सुरू आहे मात्र याही ठिकाणी हा आला डॉट बॉल. म्हणजे शिवम कुठे ना कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहीत आहे एक आतमध्ये टाकला तर एक बाहेर टाकण्याचा प्रयत्न होईल. त्यावर रिव्हर्स आला तर चौकार निश्चितपणे येईल. मात्र या ठिकाणी आला डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे. 3 चेंडू डॉट आहेत या ओव्हरमध्ये आणि एक चौकार एक षटकार देखील आहे. म्हणजे आता काव कॉर्नरला आतमध्ये घेतलाय आणि डीप लॉंगलला बाहेर काढला गेलाय. विशालला बाहेर ठेवण्यात आले आणि डीप स्क्वेअर लेगला थोडासा वाईडिश केला जात आहे म्हणजे मिड विकेटला आणला जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
हाफ ट्रॅकर जास्त आतमध्ये गेले, थोडासा बीट झाले, फिल्डर बीट झाले बॅटर, आणि त्याचा फायदा या ठिकाणी एकच्या माध्यमातून भेटणारा बायच्या स्वरूपात. आणि धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-1-11 11 धावा. सध्या क्रिकेटचा थरार वाढलेला आहे, कारण नेक्स्ट मंडेपासून संडेपर्यंत बादशाह नवघर मैदान, रजनी स्पर्धा, सलग नाईट स्पर्धा, ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला भेटणार आहे. सोमवार ते रविवारपर्यंत बादशाह मैदान, नवघर गाव ग्रामीणमध्ये तुम्हाला बलाढ्य संघ म्हणजे तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली भिवंडी, खारबाव, त्यानंतर पालघर, मुंबई उपनगर आणि नवी मुंबई, तसेच मीरा भाईंदर या सर्व परिसरातील ग्रामीण क्रिकेट जे आहेत ना खेळाडू, ते तुम्हाला निश्चितपणे पाहायला भेटणार आहे. सर्व संघ बादशाह मैदान नवघर या परिसरामध्ये इवन जोडी आदरणीय राकेशजी पाटील आणि जितूदादा पाटील यांच्या वतीने बादशाह चषकचं आयोजन रजनी स्पर्धा मीरा भाईंदरसाठी, आणि त्यानंतर अशोक पाल आणि त्यानंतर अक्षय सोनी यांच्या वतीने मीरा भाईंदर चषक 1 लाख रुपये पारितोषिक स्पर्धा. म्हणजे क्रिकेट थांबणार नाही आहे जेव्हापर्यंत आपल्या अंगात जीव आहे, जीव आणि जीवा श्वास आहे ना, तेव्हापर्यंत क्रिकेट थांबणार नाही आहे. चला, या ठिकाणी आदरणीय सचिन पाटील सरांनी सांगितलं आहे, शिन्या दादांनी सांगितलं आहे, प्रेक्षकांसाठी आयवा झेल जर कोणी पकडला तर तब्बल 300 रुपये असणार आहे. जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी, जे खेळाडू आहेत आज खेळत जर्सी परिधान केलं आहे त्यांच्यासाठी हे पारितोषिक नाही. येस टाईम, येस लक्ष द्या टाईमकडे. अंपायर देखील सांगत आहे 1:55 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे. अंपायरनी वॉर्न केलाय टाईमसाठी, लक्ष द्या टीमला, आणि आता पेनल्टी असणार आहे. ओहो, स्लोवर चेंडू सागरला फसवला गेला या ठिकाणी. आयवा झेलसाठी आदरणीय सचिन पाटील फ्रॉम नवघर यांच्याकडून तब्बल 300 रुपये कॅश प्राईज असणार आहे. कुठल्याही प्रेक्षकांनी, कुठलाही खेळाडू जे आज खेळत नाही आहे त्यांनी जर झेल पकडला तर आदरणीय श्री सचिन दादा पाटील यांच्याकडून तब्बल 300 रुपये कॅश प्राईज असणार आहे आयवा झेलसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय. जास्तीत जास्त फ्लाईटेड चेंडू अगदी फार कमी गोलंदाज आपण पाहतो जे जास्त प्रमाणात टाकत असतात, कारण जितका मोठा रिस्क फॅक्टर असतो ना फ्लाईट चेंडूवर, तितका दाट शक्यता विकेट मिळवण्याची देखील असते. आणि त्यामध्ये कुठे कुठेतरी धीरज सफल ठरलेला आहे आतापर्यंत. आणि ओव्हरऑल धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13. पॉवर प्ले क्रमांक 2चा खेळ मैदानाचा अभ्यास सुरू आहे. चला धीरज अण्णा लक्ष द्या, टाइम जास्त घेत आहेत ओव्हरऑल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न 3 टाइम शिवमने प्रयत्न केला रिव्हर्स खेळण्याचा. 3 पैकी एकही वेळा चेंडू बॉलवर आला नाही आहे. आणि ज्या बॅटरने समोर षटकार ठोकलाय सरळ बॅटने, तो वारंवार का प्रयत्न करत आहे रिव्हर्सचा, हा मोठा प्रश्न आहे. आणि प्रोटेक्शन देखील अवेलेबल आहे त्यासाठी, तरी देखील तो प्रयत्न आहे. लेट्स सी, पाहूया. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, हा सफल झालेला आहे. त्या ठिकाणी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ठोकलाय खणखणीत थर्ड मॅनच्या दिशेने निघालाय 4 धावा करिता शिवमच्या बॅटमधून. शिवम देखील सांगत आहेत की मला तुम्ही कितीही बोला, जो माझा खेळ आहे ना तो मी करून दाखवेल. 3दा रिव्हर्स अनसक्सेसफुल झाला, मात्र 4थ्या टाइमला हा सफल झालाय, सक्सेस झाला रिव्हर्स, आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. आणि धावसंख्या तब्बल 17 स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरमधील. ओव्हरऑल जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त डॉट चेंडू देखील आहे. फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे स्वतः
टीमचा आयकॉन नवनीत चव्हाणनी टिपलाय झेल, संपलाय खेळ. शिवमचा फलंदाज गॉन. दो ओवर खेल के बाद रन संख्या टोटल 17 स्कोर कार्ड पर है. जीत के लिए टोटल रन बनाने 63 और 17 उसमें से अब माइनस कर दीजिए, मतलब अब गेंदें 18 और रन चाहिए 44 चलिए स्पीड थोड़ा सा हाई करना है, टीम हटा ज्यादा नहीं करना. अशोक राउत सर वहां पर दर्शा रहे हैं और ध्यान देना. यस 12 मिनट लिया है यस टीम. अशोक पाल ध्यान देना, 12 मिनट लिए आपने. ओवरऑल 2 ओवर के लिए एक प्लेयर अंदर आ जाएगा 4th ओवर के बाद. ये ध्यान देना. 8 मिनट आपके पास. चलिए ध्यान देना है. टीम ठाकुर 11, यू ऑलरेडी कंज्यूम 12 मिनट्स. You have 8 minutes reserved to complete 2 overs. Otherwise, in last over, your player will be coming into the 30-yard circle. चलिए ध्यान देना है. टीम ठाकुर 11 काउंटडाउन शुरू है अभी भी. 7 minutes is remaining for 2 over. नवनीत चव्हाण सांगत आहेत यस मी फिल्डिंग जी सेट करत आहे त्याप्रमाणे आमची गोलंदाजी माझी राहील. लेट्स सी पाहूया. बॅकवर्ड स्क्वेअरला आतमध्ये पुन्हा एकदा आणलाय आणि डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षकला तैनात केला गेलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. बॅटर सागर करीदा. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र ज्या दिशेने बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही आहे त्या दिशेने प्रयत्न होता सागरचा आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. बॅकअप जरूर आलाय आणि या दरम्यान एकच धाव आणि आयबा झेल करीदा प्रेक्षकांसाठी तब्बल 300 रुपये आदरणीय श्री सचिन दादा पाटील यांच्या वतीने दिला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नवनीत आणि नवनीतसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक विकेट संपादित केली तर आदरणीय सचिन पाटील यांच्याकडून तब्बल 1100 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. चांगला चेंडू अगदी बाउन्स आहे या विकेटवर आणि त्याचा बाउन्समध्ये कुठे ना कुठेतरी फसताना पाहायला भेटत आहे फलंदाज सागर. आणि सागरसाठी देखील पारितोषिक आहे गुरुजी यांच्याकडून तब्बल प्रत्येक षटकाराला 200 आणि लागोपाठ हॅट्रिक मारला षटकार तर किशोरजी यांच्याकडून तब्बल 500 रुपये असणार आहे. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. नाराज आहेत. हे संप बॅटला स्पर्श झाला होता का? येस थँक्यू सर. अगदी ज्या प्रकारे एक्सप्रेशन होता ना नवनीत चव्हाणचा त्या प्रकारे असा वाटला की येस बॅटला संपर्क झालाय आणि या दरम्यान हा कॅच ड्रॉप झाला अशोक पाल यांच्या वतीने आणि हा आलाय डॉट बॉल. चांगली कामगिरी या ठिकाणी करावं लागेल सागरला देखील या मॅचमध्ये. जर टिकायचं असेल आपल्या टीमला विजय दिशेने न्यायचं असेल तर नक्कीच मोठी कामगिरी करावं लागेल. ज्या प्रकारे खाडी प्रीमियर लीगमध्ये बॅटिंग केली होती कुठे ना कुठेतरी तो प्रश्न पुन्हा स्वतःला विचारावा लागेल आणि त्याच प्रकारे बॅटिंग करावं लागेल. बॅकफुटवर गेले या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता गल्ली रिजनमध्ये. मात्र एक धाव एक फक्त आणि फक्त एका धावावर समाधान आणि या एकने धावसंख्या तब्बल 19 लॉस ऑफ 2 विकेट. 1 विकेट माफ करा एकच विकेट आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा समोर दिशेने खेळलाय. गॅप मोठा आहे आणि मोनिश बोरिशा फार कमी चुकी करतात आणि या ठिकाणी चुकी झाली आहे. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे. चेंडू धन 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 निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नवनीत मैदानाच्या आतमध्ये सागरला सांगावं लागेल विजलो आज जरी हा माझा अंत नाही. पेटेर उद्या नव्याने हे सामर्थ्य शाश्वत नाही. झाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल अशी कुठली भिंत अजून नाही. लेट्स सी पाहूया.
ओ चांगला फटका खोलात टाकलाय. पुन्हा एकदा नवनीत चव्हाणने देखील आपला उत्तर दिलंय आणि टीम मध्ये का आयकॉन मधून घेतलाय मला याचा उत्तर देत असताना मैदानाचे आतमध्ये झेल देखील चांगला टिपला. बॅटिंग देखील चांगली केली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये देखील जबरदस्त जलवा दाखवत असताना हे संपायर षटक संपलेला आहे. हे संपायर थँक्यू सो मच विशाल नाईक सर आणि अशोक राऊत सर. षटक या ठिकाणी संपलेला आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल गोलंदाजाला स्वतःला देखील अंपायर सांगत आहे. येस ओव्हर संपलेला आहे आणि ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 23 धावा. 12 चेंडू आणि धावा पाहिजे टोटल 40. चांगला षटक राहिला नवनीत चव्हाणच्या वतीने फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये. नवनीत चव्हाणने 12 बॉल आणि 40 धावा. टीम लक्ष द्या तुमच्याकडे 3 मिनिटं आहे. अशोक पाल 3 मिनिट्स आहे. 12 चेंडू 40 धावा. बॉलिंग ट्रॅकवर अशोक पालचा वापर केला जाईल. लेट्स सी 3 मिनिटं आहे. लक्ष द्या टीम. आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर 30 सर्कलचे आतमध्ये येईल. टाइम ऑन आहे. टीम ठाकूर 11 देखील लक्ष द्या. शेवटचा ओव्हरसाठी जणू काही नवनीत चव्हाणला ठेवण्यात आलेला आहे कारण अशोक पालला असा वाटला होता की चेंडू दिला जाईल त्यांच्या हातामध्ये. मात्र नवीन गोलंदाजाचा वापर केला जात आहे. बॉलिंगसाठी मोहित येताना पाहायला भेटत आहेत. एक युवा गोलंदाज आहेत. आज संधी भेटली आहे मोहितला देखील. लेट्स सी पाहूया त्या संधीचा सोना करतील का. बॉलिंगसाठी युवा गोलंदाज. आज संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आज चांगली गोलंदाजी केली ना तर लक्ष सर्वांचं आहे या गोलंदाजावर. ओ आल्या आल्या उडवलाय बॉलला हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि कॅच ड्रॉप. अगदी इतका सोपा का जात आहेत फिल्डर हा मोठा प्रश्न असणार आहे. आणि खरा तिकडे बॅकअप आला नाही आहे. प्रयत्न रनचा असणार आहे आणि या दरम्यान पाहता पाहता तब्बल 3 धावा कंप्लीट झालेले आहेत. मॅच सोडली नाही आहे अजूनही. आज सोडणारी देखील नाही आहे. हे टीम आहे क्रिशा 11. 11 चेंडू आणि 37. एखादा मोठा स्ट्रोक आला मॅच ऑन झाली ना डेफिनेटली मॅचमध्ये मजा येईल. ज्या प्रकारे मागील मॅच 12-35चा मॅच होता. 6-14 पर्यंत गेली होती मॅच. मात्र या ठिकाणी आता 11-37. 11 चेंडू 37 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा गोलंदाज मोहित एक अनोख्या स्टाईलमध्ये. ओ चेंडू खाली राहिला आहे. अंपायरचा इशारा आला. विशाल नाईक सरांचा व्हाईट बॉल आहे. पुन्हा बॉल डिलिव्हर करावा लागेल या ओव्हरमध्ये हा चेंडू कारण अजूनही 36 धावांची आवश्यकता असणार आहे. एक चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत पहिल्या बॉलसाठी. क्रिशा 11च्या वतीने असंच मोठे स्ट्रोक कन्वर्ट करावा लागेल. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा स्ट्रायकिंगकडे आहे सागर. फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अशोक पाल करणार नाही आहे चुकी. पकडलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज सागर बॅक टू डग आउट. ओव्हरऑल धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला भेटत आहे 27 धावा. आयबा कॅचसाठी आदरणीय सचिनदादा पाटील यांच्याकडून तब्बल 300 रुपये कॅश प्राईज दिला जाईल. कुठल्याही प्रेक्षकांनी जे आज खेळाडू खेळत नाही आहे अदर दॅन कुठल्याही खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी कॅच झेल पकडला एक हाताने किंवा दोन्ही हाताने तर 300 रुपये कॅश प्राईज आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या वतीने दिला जाईल. आणि कुठल्याही बॅटरनी लागोपाठ 3 बॉल 3 षटकार ठोकला तर आदरणीय धनराज यादव धनराज शेट यांच्या वतीने तब्बल 2100 रुपये कॅश प्राईज असणार आहे. आज आणि उद्या 2 दिवस हे पारितोषिक असणार आहे. ओ चांगला चेंडू गेलाय. वेल डन बाय मोहित.
अगदी जेव्हा बॉलिंगसाठी चेंडू हातात घेतात अगदी एकदा बाउन्स करतात त्यानंतर हेड पोझिशन डाऊन असतो आणि पूर्णपणे चक्री ज्या प्रकारे फिरते ना पवन चक्री त्या प्रकारे हातचा त्यांचा रिदम आहे. ॲक्शन रिप्ले हा एक अनोखा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू फुल टोल देऊन जाईल बाउंड्री लाईनच्या पार 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 सिक्सर. धावसंख्या 33 स्कोर कार्डवर आहे. बॅटिंगसाठी आयकॉन आलाय रितेश. 2 विकेट गेल्यानंतर मात्र 2 विकेट भरपूर लेट पडले मी म्हणेल. विकेटवर थांबले बॅटर मात्र रन्स आले नाही त्यांच्या बॅटमधून. मात्र रितेश बॅटिंगसाठी आले आणि धमाका सुरू केली आहे. माझं अजूनही जर पाहिलं गेलं तर मॅच धावसंख्या आहे टोटल 33. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 30 धावा. 5 षटकार ठोकावा लागेल. दबाव आहे मोहितवर कारण आत्ताच एक षटकार ठोकलाय मिस्टर रितेशने आणि क्षमता आहे रितेशकडे. असे कित्येक मॅचेस त्यांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिल्या आहेत टीमला आणि तीच कामगिरी आज पुन्हा एकदा करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओ लवकर खेळले त्या ठिकाणी रन्स भेटणार नाही आहे. आलाय हा डॉट बॉल. दबाव थोडासा कमी करेल टीम ठाकूर 11वर. गोलंदाज मोहितवर. अंपायर 1 मिनिट थांबायचा फक्त ट्रक जाऊ द्या. शेवटचा अंतिम बॉल असणार आहे मोहितचा. हो याही ठिकाणी स्लॉक केला चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या दरम्यान. या ठिकाणी चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. सांगत आहे मॅच जिवंत आहे. अजूनही मॅच संपली नाही आहे कारण मी हान मारणार नाही. यस ओव्हरऑल 22 मिनिटं घेतले. यस थँक्यू सो मच अंपायर. चला एक प्लेअर आतमध्ये येईल टीम ठाकूर 11 लक्ष द्या. आणि तसेच प्रत्येक सिक्ससाठी सागरच्या पारितोषिक आहेत आदरणीय श्री संपत बाई यांच्या वतीने तब्बल 200 रुपये. काय एक प्लेअर आतमध्ये घ्यायचं. येस थँक्यू सर. टोटल 22 मिनिटं या ठिकाणी घेतलेले आहेत. आमचा अगदी कमिटीचा प्रयत्न असाच आहे की जे टाईम आहे तुमच्याकडे आहे त्या टाईमावर मॅच झाली पाहिजे. आणि सागरच्या प्रत्येकी सिक्ससाठी आदरणीय संपत भाऊ यांच्याकडून 200 रुपये. गुरुजी यांच्याकडून तब्बल 200 रुपये. मात्र एकही षटकार अजून आला नाही आहे. 6 बॉलमध्ये 4 षटकार ठोकावं लागेल. बॅटिंगसाठी सागर पाहतो तर 9 सेकंडकडे रितेश आहे. तर बॉलिंगसाठी आयकॉन आलाय म्हणजे नवनीत चव्हाण. राईट हँड ओव्हर द विकेटनी गुरुद्वारा एंडनी गार्डन झोनच्या माध्यमातून बॉलिंग असणार आहे. आणि फक्त 4 खेळाडू आता 30 सर्कलचे बाहेर आहे. ॲडव्हान्टेज आहे या ठिकाणी क्रिशा 11 या टीमला. पहिला चेंडू उडवलाय. लांबी जास्त आहे की नाही मात्र या ठिकाणी नाही. क्षेत्रक्षेत्र आलेला राऊंड बॉल पकडलाय. झेल संपलाय सागरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. रितेश यांनी 2 षटकार ऑलरेडी ठोकलाय. 5 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. लेट्स सी सिंगल काढून स्ट्राईक दिली जाईल रितेशकडे की मोठे स्ट्रोक साठी जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सागर आलाय. एक सागर गेली आणि दुसरे सागर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओहो या ठिकाणी लेट्सी पाहूया सिंगलचा प्रयत्न होईल का. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आहे रितेश यांच्या वतीने. हा झाला पाहिजे आणि तो चित्र झालाय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आहेत आणि रन्स करायच्या 24 म्हणजे फलंदाज या ठिकाणी बाद होईल राज्य स्वरूपात. आणि नवीन बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुरमधुर
तीन मारला तर आदरणीय धनराज यादव सर यांच्याकडून तब्बल 2100 रुपये कॅश प्राईज दिला जाईल. कुठल्याही बॅटरने जर आज आणि उद्या लागोपाठ 3 षटकार मारला तर 2100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. नवनीत तयार. फुल टॉस बॉल फुल टॉस देऊन क्रॉस केलाय मिड विकेट. आमच्या स्टेजच्या पलीकडे पाठवला गेलाय. लांबच लांब ठोकलाय षटकार सिक्सर. मला बघून हसली गाली आय लव्ह यू मला म्हणाली अशी दीड गांड्यावर आली अशी दीड गांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. गेम बॉल आलाय. यस मॅच बॉल आलाय सर. गुड थ्रो बाय आनंदबाई. चांगला थ्रो तुमचा होता. मॅच बॉल आलाय. यस आनंदबाई हा बॉल कलेक्ट करायचा आहे. समोरून जो बॉल येतोय 3 चेंडू 18 धाबा. दुनिया झुकती है केवळ झुकाने मला चाहिए. आणि रितेशने देखील 3 षटकार ठोकला. ज्याप्रमाणे जणू काही मॅच अजूनही ऑन आहे. 3 चेंडू आणि 18 धाबा पेनल्टीच्या स्वरूपात. म्हणजे एक खेळाडू आतमध्ये आहे. जास्त टाइम कंझ्युम केला होता टीमने. त्याचा कुठेतरी ॲडव्हान्टेज आहे टीमला. 3 चेंडू 18 धाबा. रितेश बॅटिंग करिता 3 ठोकले या मॅच मध्ये. अजूनही 3 बॉल मध्ये 3 ठोकावं लागेल. पुन्हा एकदा नवनीत चव्हाण तयार. हाफ ट्रॅकर लवकर बॅटचा फेस क्लोज केलाय आणि क्षेत्ररक्षक टाकून बॉल आलाय. पकडलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज नवनीत ला एक अजून विकेट. खूप खूप धन्यवाद आदरणीय रामकदम साहेब. तसेच आदरणीय विशाल एकच वादा राजू दादा यांचा देखील खूप खूप आभार धन्यवाद. स्वागत आहे आमचे पापेजी. स्वागत आहे पाजी. सत श्री अकाल. हर हर महादेव. गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग आहे तर नक्कीच आपल्याला पापाजी या ठिकाणी आले. त्यांचं देखील स्वागत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पंजाबने देखील बरेच खेळाडू दिले. त्यामध्ये हरभजन सिंग सर्वाधिक अग्रेसिव्ह खेळाडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिवारीजी. ब्रिजेश तिवारी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. गुड्डू रंगीला यांचे बंधू आहेत. बॅटिंगसाठी सेकंडकडे ब्रिजेशजी तिवारी. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 45. 2 चेंडू 18 धावा. 2 बॉल 18 रन्स या मॅच मध्ये बनवावं लागेल. मात्र इम्पॉसिबल आहे. लेट्स सी जर चुकी केली नाही गोलंदाजांनी तर सोपं होईल या ठिकाणी समीकरण. बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. दूरवर आहेत. प्रयत्न आहे झेल घेण्याचा. मात्र बॉल आतमध्ये अडवला जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेलाय. म्हणजे 2 धावा या बॉलवर. यानंतर विनर वर्सेस विनर सामना खेळवला जाईल. शेवटचा अंतिम बॉल या मॅच मधील या इनिंग मधील. एक बॉल 16 रन. नवनीत चव्हाण बॉलिंग साठी पुन्हा तयार. वेगवान चेंडू आलाय. डॉट चेंडू. गुड बॉलिंग बाय नवनीत आणि सामना जिंकलेला आहे टीम ठाकूर 11. अभिनंदन. वेल प्लेड मोनिश बोरीजा. वेल प्लेड नवनीत चव्हाण. वेल प्लेड अशोक पाल. वेल प्लेड बाय अन्ना. या ठिकाणी आपण प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देखील देणार आहोत.